संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा येत्या 3 ते 5 तारखेदरम्यान श्री क्षेत्र देहू येथे संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक श्री क्षेत्र देहू येथे येत असतात। देहू येथे आल्यानंतर भाविक याच पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करत असतात। परंतु आता या पवित्र नदीचा अक्षरशः गटार गंगा झाली आहे। या नदीमध्ये मैला सदृश्य पाणी सोडल्यामुळे नदीची गटार गंगा झाली आहे आणि त्यामुळेच पुणे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत त्यांनी आता काही आदेश पारित केलेले आहेत। त्यामध्ये देहू येथील इंद्रायणी नदी काठावर दोन्ही तीरावरती जे पाणी आहे ते पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे। नदीचे पाणी पिण्यास वापरू नये, त्याचप्रमाणे भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा म्हणजे नळाचा वापर करावा। नदी पात्रामध्ये कपडे धुवू नये, तसेच नदीचं जे पाणी आहे ते दूषित होणार नाही याची काळजी भाविकांनी घ्यावी। अशा प्रकारचा आदेशच आता जिल्हा अधिकाऱ्यांनी काढल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। खरं तर तुकाराम बीचसाठी हजारो भाविक या पवित्र नदीमध्ये येत असतात। नदीचं पाणी जे प्राशन करत असतात, त्याचप्रमाणे या नदीमध्ये ते स्नान करत असतात। या सगळ्यांवरती आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत। आता जरी ही नदी दूषित आहे असं समजलं जातं, त्यामुळे कलेक्टरने हे सगळे निर्बंध घातण्यात आलेले आहेत। परंतु येणारे भाविक या नदीत येऊन स्नान करतील किंवा पाणी देखील प्राशन करतील, त्यापूर्वी हे आदेश लागू करण्यापूर्वी या नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाने का लक्ष दिलं गेलं नाही, यामध्ये जो मैला सोडला जातोय त्यावरती बंदी का घालण्यात आली नाही, या नदीच्या स्वच्छतेकरणाकडे देहू प्रशासन असेल किंवा इथली कलेक्टर असतील यांनी उपाययोजना पूर्वीच का केल्या नाही, असे सगळे प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित राहतात। LS मराठीसाठी सचिन शिंदे, देहू मावळ।